नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 12 जानेवारीचा जो काही एपिसोड आहे तर तो वरूनच येताना खूप उशिरा आला, म्हणून रिव्ह्यू द्यायला संध्याकाळ होत आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणते. आता आपण पहिल्यांदा पाहतोय की इथे दाखवलेलं आहे की अस्मिताला चक्कर आल्यामुळे अश्विन इथे घरी आलेला असतो आणि सगळेजण अस्मिताची काळजी करत असतात. आता अश्विन म्हणतो की आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे की तिचं मन कसं शांत होईल ते, असं अश्विन म्हणत असतो. अश्विन अस्मिताला सांगत असतो, प्लीज अस्मिता, पुन्हा तू असा त्रास करून घेऊ नकोस, यामुळे तुला आणि तुझ्या बाळाला दोघांनाही त्रास होऊ शकतो. त्यावरती सगळेजण म्हणत असतात की आता तूच समजावून सांग बाबा. आता अश्विन म्हणतो, हे सगळं मी तुझा छोटा भाऊ म्हणून नाही तर मी एक डॉक्टर म्हणून सांगतोय. अस्मिता, तू प्लीज हे सगळं शांतपणे हँडल कर. आता असं अश्विनी असं सांगितल्यानंतर आपण पुढचा सीन पाहतोय की हॉलमध्ये पूर्णाजी म्हणत असतात की सगळे सचिनमुळे झालं. एकीकडे त्याचं बघणं सहन करायचं आणि दुसरीकडे त्या तन्वीचं, असं त्या म्हणत असतात. इतक्यातच सचिन तिथे येतो आणि म्हणतो, डॅड. सचिन लगेचच प्रतापराव म्हणतात, सचिन तू इथे, अरे तू अजून इथंच काय करतोय? जे काय झालंय याने तुझं पोट भरलं नाही का अजून, तुला आता अजून काय हवंय? त्यावरती कल्पनाताई म्हणतात, तुला मी जायला सांगितलं होतंच ना, तरी तू निर्लज्जासारखा इथंच थांबलायस. आता असं म्हणल्यानंतर सचिन नुसता बघतच राहतो, कारण सगळे सुभेदार चिडलेले असतात. आता सचिन म्हणतो की प्लीज मला हे सांगा की अस्मिताई कशी येते, मला ना तिची खूप काळजी वाटते. आता कल्पनाताई म्हणतात, तू काय तिची तब्येतीची विचारपूस करतो? हे सगळं जे घडलंय ते तुझ्यामुळेच तर घडलंय. त्या प्रतापराव म्हणतात, सचिन आज घरामध्ये जे काय झाले ना, तर त्यानंतर तुला या घरामध्ये जागा नाहीये, असं आता प्रतापरावांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि पुढे प्रतापराव म्हणतात की तू तुझ्या घरी जा, निघ, तू इथून निघून जा. आता असं म्हणलं दाखवलंय, तू तिथून हलतच नाही. सचिन म्हणतो, डॅड मी एकटा कसा जाऊ? मी जेव्हा जाईन तेव्हा माझ्याबरोबर अस्मी आणि आमचं बाळ असेल ना, मी कसं इथून जाऊ एकटा? त्यावर पूर्णाजी म्हणतात, तू तर त्यांच्या जीवावर उठलायस ना. आणि पुढे आपण ऐकतोय की असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो की पूर्णाजी प्लीज मला एक संधी तर द्या. पूर्णाजी म्हणतात, ती वेळ आता गेली, आमच्यासाठी आता अस्मिताची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. आता असं म्हणल्यानंतर पुढे पूर्णाजी म्हणतात, आणि तिची आत्ता जी अवस्था आहे ना, तर त्याला संपूर्ण तू जबाबदार आहे. सचिन म्हणतो, मी खरंच काही केलं नाही, ती अचानकच हायपर झाली. तर प्रतापराव म्हणतात, कोणामुळे हायपर झाली ती सांग ना, कोणामुळे? तर तुझ्यामुळे, असं आता प्रतापराव खूप चिडून त्याच्या अंगावरती ती धावून जाऊन बोलतात आणि म्हणतात, तू जे काही केलंय ना, तर त्यामुळे अस्मिताला तुझी लाज वाटते, तुझं तोंडही बघायची तिची इच्छा नाही आहे, आणि आता आमच्यावर उपकार कर आणि आता इथून निघून जा प्लीज, उपकार कर आमच्यावर, आम्हाला आमच्या मुलीची काळजी घेऊ देत. आता सचिन म्हणत असतो, डॅड मम्मा आपण ना हे सगळे वाद आहेत ना तर टाळू शकतो, अगदी हसून हा अगदी निर्लज्ज सचिन बोलत असतो. पुढे म्हणतो की तुम्ही सांगा ना, काय नाही की ती उगाच डोक्यामध्ये राग घालून घेते. आता प्रतापराव म्हणतात, उगाच ती डोक्यामध्ये राग घालून घेते, माझी मुलगी वेडी नाही आहे सचिन, तू काही बोलू नकोस. प्रतापराव खूप चिडलेले असतात. पुढे प्रतापराव तर ते बोलायची मलाही लाज वाटतं, सचिन मानच खाली घालतो. आता पूर्णाजी म्हणतात, एक नवरा म्हणून तू हरलाय सचिन. आता पुढे पूर्णाजी म्हणतात, एक मूल जन्मायला येण्या अगोदरच तू बाप म्हणून अगदी बेजबाबदार आहेस. कल्पनाताई म्हणतात, आत्तापर्यंत आम्ही तुला घरावर काढलं नाही ना, हीच आमची खूप मोठी चूक झाली. तुझी थेरं बघून सुद्धा आम्ही अस्मिता करता गप्प राहिलो, पण आता नाही. कल्पनाताई मुलीचा जीव घेईल आता. प्रतापराव म्हणतात, आणि सचिन तुझ्यामुळे माझ्या मुलीला जर का काही झालं ना, तर लक्षात ठेव, तर तू फासावर कसा चढशील ना, याची खात्री मी करून घेतो. आता प्रतापराव इतकी बोललेले असतात ना, त्यामुळे सचिन तरीही अगदी कोडगा असतो. पुन्हा तो प्रयत्न करत असतो. आता प्रतापराव म्हणतात, आता आणखीन काही होण्या अगोदर इथून निघ. तर सचिन म्हणतो, हे बघा प्लीज मला इथून काढू नका, तुम्ही जी परीक्षा घ्याल ना ती परीक्षा द्यायला तयार आहे मी, पण फक्त मला अस्मीपासून दूर करू नका. पूर्णाजी म्हणतात, हा असं ऐकणार नाही. तर पुढे पूर्णाजी चिडून म्हणतात, अस्मिताचा विश्वासघात केलाय ना, याची शिक्षा याला मिळायला असावी. त्याला धरून घराच्या बाहेर काढतात, निघ करून धक्के मारून बाहेर काढला आणि त्याला बाहेर ढकलल्यानंतर म्हणतात, जा तुझ्या घरी जा, आईबाप आहेत ना तुला, जा त्यांच्याकडे. आणि सचिन दारात उभारून ऐकत असतो. प्रतापराव म्हणतात, माझ्या मुलीला छळायला परत येऊ नको, चल निघ, जा आता, असं म्हणत असतात. आता सचिन सुद्धा तिथून निघून जातो. बापरे, हा जो सीन आहे ना, तर तो अतिशय भयानक दाखवलेला आहे. तुम्ही आज टीव्हीवरती नक्की पहा. आता आपण पाहतोय दुसरा सीन. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय या कल्पनाताई हो म्हणतात. आता अर्जुन लगेच सांगतो की अस्मिताची तब्येत परत बिघडली सचिनमुळे, आपल्याला लगेच निघायला हवं. आता पोलिसांकडे सगळे रस्सी वगैरे देतो अर्जुन आणि म्हणतो आम्ही निघतो. आता अर्जुन सैली घरी यायला निघलेले असतात. आणि आपण पाहतो इकडे कल्पनाताई ज्या आहेत तर त्या अस्मिताकडे जातात आणि म्हणतात की अस्मिता हे बघतो आता, डोळे मिटून शांत पडून राहा बरं, हे बघतो आता कसलाही विचार करू नकोस बरं, असा
आता कल्पनाताई तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणत असतात. आता आपण लगेचच पाहतोय पुढचा सीन. आता अर्जुन आणि सायली घरामध्ये आलेले असतात आणि पाहतात तर घरातले सगळे टेन्शनमध्ये असतात. पूर्ण जे अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेले असतात. प्रतापराव सुद्धा त्यांचा मूड गेलेला असतो आणि कल्पनाताई हे या किचनमध्ये उभारलेले असतात. घरात कोणाचाच मूड नसतो आणि घर सगळं शांत असतं. आता हे बघून अर्जुन आणि सायलीला खूपच वाईट वाटतं. सायली आता कल्पनाताईकडे जाते आणि म्हणते, आई अस्मिताताई आता ठीक आहेत ना, मग तुम्ही का काळजी करताय? त्यावर कल्पनाताई रडायला लागतात आणि म्हणतात, माझ्या मुलीच्या नशिबात काय लिहिलंय ना काय माहिती, गरोदर पण म्हणजे बाईच्या आयुष्यातले आनंदाचे दिवस पण, असं म्हणून त्या रडायला लागतात बरं का. आणि पुढे म्हणतात की सायलीकडे बघतात आणि म्हणतात, त्या सचिनने माझ्या मुलीचा सगळा आनंदच हिरावून घेतलाय. आणि आता खूप रडत असतात त्या. सायली त्यांना समजावते, म्हणते, आई तुम्ही शांत व्हा बरं, पहिल्यांदा सावरा बरं स्वतःला, आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं ना तर अस्मिताताईनं. अर्जुन म्हणतो, डॅड बरं झालं तुम्ही त्या सचिनला घराबाहेर काढलं ते, असं म्हणून पुढे म्हणतो की तो जर आता इथे समोर असताना तर मी त्याचा जीवच घेतला असता. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव सुद्धा बोलायला लागतात. प्रतापराव म्हणतात, अर्जुन मी त्याला नुसतंच घराच्या बाहेर नाही काढलं तर त्याचा चांगला अपमान करून मी त्याला हाकललंय, त्याला घराच्या बाहेर काढले असं प्रतापराव सांगतात. आणि पुढे म्हणतात, खरं तर मी हे सगळं आधीच करायला हवं होतं. पुन्हाजी म्हणतात, आणि या सगळ्यात बिचारी अस्मिता भरडली जाते. अर्जुनला खूप संताप होत असतो पण तो काही करू शकत नसतो. त्याचा चेहरा, त्याचे एक्सप्रेशन खूप छान दाखवलेत. हलवत चालली आहे. आता यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताई तिच्या रूममध्येच आहे ना? तर कल्पनाताई म्हणतात, हो आता तिला अश्विनने. आता आपण पाहतोय पुढचा सीन. दुसरा सीन आपल्याला दाखवलेला आहे. प्रतिमात्या आणि रवी नागराजचा काही पत्ताच नाहीये असं म्हणत असतात आणि ते काळजी करत असतात आणि म्हणत असतात, हा कुठे बाहेर पडलाय काय माहिती. आता प्रतिमात्या म्हणतात, नागराज भाऊजी कुठेही जाऊ दे, मी त्यांचा विचारही करत नाही, पण सुमन सापडायला हवी हो, कुठे असेल हो सुमन, असं प्रतिमात्या म्हणत असतात. इतक्यातच नागराज येतो आणि या दोघांचं बोलणं ऐकतं आणि म्हणतो की आता ही दोन्ही मांजरं मला आता आठवीत जाणार, 1000 प्रश्न विचारत बसणार, असं नागराज म्हणतो. आणि हळूहळू नागराज तर लगेच डोलायला लागतो. हा दारू वगैरे पिलेला नसतो पण हा नाटक करत असतो. आता रविराज फक्त त्याला हात लावतात आणि कुठे गेला होतास तू असं म्हणतात की लगेच तो स्वतःला डायनिंग टेबलवरती झोकून देतो आणि दारू पिल्यासारखी ॲक्शन करतो. आता लगेचच ते म्हणतात, नागराज लगेच त्यांच्या लक्षात येतं की हा दारू पिलाय म्हणून. आता रविराज म्हणतात, नागराज तू दारू पिऊन आलायस? तर नागराज म्हणतो, मग मी काय करू? लगेच दारू पिल्याचा आवाज काढतो आणि म्हणतो, मग मी काय करू, माझी सुमन हरवली आहे. आणि पुढे म्हणत असतो की शोधून ना थकलोय रे मी आता तिला, असं नाटक करतो जसं काय याला सुमनची खूपच काळजी असते. आणि म्हणतो की तुम्ही, आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही मला दोष देताय, माझ्यावरती संशय घेताय, माझ्यावरती आरोप करायला लागलात तुम्ही, असं नागराज आता उगीच नाटक करत असतो. आणि म्हणतो, मी माझं फ्रस्ट्रेशन बुडवलं आता दारूमध्ये, माझी सुमन कुठे गेली दादा, माझी सुमन कुठे गेली. आणि आता नाटक करायला लागतो. रविराजांचे दोन्ही हात काय पकडतो आणि म्हणतो, दादा माझ्या सुमनला परत आण रे, म्हणून मोठ्या रडायला लागतो. रविराज त्याचे हात झटकून देतात आणि म्हणतात, तुझे दारू पिल्यामुळे सुमन परत येणार आहे का? प्रतिमात्या म्हणतात, तुमच्या अशा तुम्ही सुमन इथे असताना जर का तुम्ही सुमनशी नीट वागला असतात ना तर आज ही वेळच आली नसती. नागराज म्हणतो, तुम्ही वागताय का माझ्याशी नीट? काही झालं की मला बोलताय, आणि असं म्हणून हात जोडतो आणि म्हणतो की माफ, असं म्हणून दारू पिल्याची छानच ॲक्शन करत असतो. आणि म्हणतो की माझी तुम्हाला ना एक विनंती आहे, असा म्हणतो. आणि इथे आपल्याला डायरेक्टर लगेच दुसरा सीन दाखवलाय. आता दुसरा सीन असतो अर्जुन आणि सायलीचा. आता या सीनमध्ये रात्री झोपण्याची तयारी करत असतात पण अर्जुन सायली जे आहे तर ते अगदी म्हणत असते, बाबांनी सचिन भाऊजींना घराबाहेर काढलं हे खूप योग्यच केलं, त्यांना खूप वेळा संधी दिली होती, पण आता या सगळ्याचा अस्मिताताईंवरती ताण नको यायला. अर्जुन म्हणतो, शक्य असतं ना तर मी त्याला जेलमध्येच पाठवलं असतं, अस्मिताई प्रेग्नंट नसती ना तर मी लगेच पोलीस कंप्लेंट केली असती, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायलीला कळतं की अर्जुन खूप संतापलाय म्हणून. आता सायली म्हणते, हे बघा या सगळ्यामधून बाहेर पडण्याचीच अस्मिताताईंना नक्कीच ताकद मिळेल. अहो दिव्याई आहे ना त्यांच्या पाठीशी. बरं चला बरं, आता तुम्ही सुद्धा झोपून घ्या, उद्या उठून सुमन काकींना सुद्धा शोधायला हवं ना. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे बघ सायली तू जाऊन झोप, आराम कर, मला आता ना झोप नाही येणार, असं म्हणून अर्जुन तो त्याच्या रूममध्ये जो बोर्ड बनवलेला असतो ना तर त्या
बोर्डपर्यंत येतो आणि काहीतरी हातवारे करत असतो आणि तो शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो की नक्की काय करावं. म्हणजे पुढच्या तपासासाठी अर्जुन जो आहे तर तो हे सगळं पाहत असतो आणि सायलीचं सुद्धा आता अर्जुनकडे लक्ष जातं की हा काहीतरी पाहतोय म्हणून. आणि आपल्याला आता लगेचच दुसरा सीन दाखवला आहे तर तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला, किल्लेदारांच्या घरातला. तर त्या सीनमध्ये आपण पाहतोय की हा नागराज जो आहे तो हात जोडून लगेच रविराजांच्या पायात काय पडतो, हात जोडतो आणि म्हणतो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मला प्लीज दूर करू नका. नागराज म्हणत असतो वहिनी मला असं दूर नका करू, दादा मला दूर नका करू, आई बाबा माझे आईवडील गेले माझे आईवडील गेले, मी एकटा पडलो असं म्हणून इमोशनल करायचा प्रयत्न करतो. आणि उभा राहत म्हणतो माझा दादा एकटा होता ज्याने मला सांभाळलं, माझ्यासाठी उभा राहिला, माझ्यासाठी सगळं केलं आणि तू आता दूर जाणार आहेस दादा. नाही दादा असं करू नकोस रे, मला एकटं पाडू नकोस. त्यावर रविराज म्हणतात तू जर हे असं केलंस तर तुझ्याशी नातं तरी कसं ठेवणार मी रविराज. आता असं म्हणल्यानंतर आता लगेच नागराज म्हणतो प्रॉमिस करतो मी वहिनी, दादा मी तुम्हाला प्रॉमिस करतो, सुमन आता परत आली ना की मी नाही तिला त्रास देणार, मी तिच्याशी अजिबात वाईट नाही वागणार असं नागराज आता रविराजांचा हात हातात घेऊन बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की आता मी माझ्या सुमनला इथून पुढे ना अगदी फुलासारखी जपेन मी माझ्या सुमनला, तिने परत यायला हवं ना की त्याचं खूपच दुःख आहे म्हणून. आणि मनाशीच म्हणतो ए सुमन अगं आहेस तरी कुठे तू, ए सुमन असं म्हणून रडायचं नाटक करतो आणि असंच रडत ड्रामा करत त्याच्या रूममध्ये जातो. ए सुमन कुठं गेले जग तू, अशा अवस्था स्वतःला प्रेटेंड करतो आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि आता आपण लगेचच पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये सायली अर्जुनकडे बघून म्हणत असते की काही नवीन दिसतंय का हो तुम्हाला. अर्जुन म्हणतो सुमन काकूच्या लास्ट लोकेशनपर्यंत आपण जाऊन पोचलो तरी आपल्या हाती काहीच लागलं नाही, तिचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ आहे, कुठे असेल ती. आता सायली म्हणते मुळात सुमन काकू स्वतः गेली असेल का तिला कुणी नेलं असेल. आता असं म्हणल्यानंतर आपण जाण्याच्या अगोदर नागराज काका आणि असं म्हणत असते आणि अर्जुन म्हणतो आणि काय, तर सायली म्हणते आणि प्रियासुद्धा घरात नव्हती, आज आपल्याला ज्या मुलीची हाक ऐकू आली तर ती प्रियाची तर नसेल ना. आता आजकाल सायलीचं डोकं चांगलं चालायला लागलेलं आहे. अर्जुन म्हणतो सायली अगं मला पण हेच वाटलं. इतक्यातच त्याचा फोन वाजतो आणि फोन घेतो, म्हणतो अरे सिनियरचा फोन आहे. अर्जुन म्हणतो सिनियर मी तुला फोन करणारच होतं ॲक्च्युली. रविराज म्हणतात अरे अर्जुन तुम्हाला सुमनचं लास्ट लोकेशन मिळालं तेव्हा तुम्ही तिथे गेलात ना, तर तिथे काय घडलं. नाही म्हणजे सुमन सापडली नाही ते उघडच आहे, नाहीतर आपण सगळेच खुश असतो ना, पण नेमकं काय घडलं रे तिथं असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो रविराज काका आम्ही तिथे लास्ट लोकेशनपर्यंत गेलो, खूप शोधलं आणि त्यानंतर तिथे जे काही घडलं ते सगळं म्युझिकली अर्जुनने रविराजांना सांगितलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर अर्जुन म्हणतो मी सुद्धा रिपोर्टचे बोलायचे. सायली म्हणते हॅलो रविराज काका, नागराज काका इथून गेल्यानंतर थेट तुमच्याच घरी आले ना आणि दिवसभर घरीच होते ना. तर रविराज काका म्हणतात नाही आलाय मागाशीच, इतका नशेत होता की धड उभा पण राहता येत नव्हतं त्याला असं रविराज सांगतात. आणि म्हणतात की सुमन गायब झाल्याचं दुःख इतकं आहे म्हणे की मी स्वतःला दारू बुडवून घेतलं असं नागराज म्हणत होता. हां पण त्याच्यावरती आरोप केले ना तर हे सगळे त्याच्या मनाला लागलेत म्हणे त्याच्या, असं हे सगळं रविराज सांगत असतात. ते ओके सिनियर एवढंच म्हणतो आणि फोन ठेवून टाकतो. आणि आता या सीनच्या नंतर आपल्याला दाखवलेलं हे सकाळ झालेली असते आणि आपण पुन्हा पाहतोय तर ती म्हणजे सुमन आणि महिपतला ज्यांना त्या एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं ना, तिथे सुरुवातीला तर महिपतला शुद्ध येते आणि महिपत म्हणत असतो या नाग्याचा फणा तर मी असा ठेचीन ना की हा पाणी मागायला पण याला टाईम नाही मिळणार. पुढे आता महिपत सुमनकडे बघतो आणि म्हणतो नाग्या नेहमीच म्हणायचा की त्याची बायको बिनडोक आहे म्हणून, आता ही जी नसलेली अक्कल माझ्या कामी येईल, आता ही जी अक्कल मी वापरतो असं म्हणून महिपत जो आहे तर त्याची खुर्ची सरकवत सुमनकडे घेऊन जातो आणि बघतो तर इकडे सुमनला सुद्धा शुद्ध आलेली असते. पण सुमन इतकी विचित्र हावभाव करत असते ना की बस तुम्ही टीव्हीवरती हा बघ नक्की बघा. सुमन हू करून ओरडत असते. पण आता महिपत म्हणतो की ओ वहिनी, म्हणजे आता सुमन त्याला वाटते की सुमन घाबरली म्हणून तो म्हणतो की ओ वहिनी घाबरू नका, काही नाही करत मी, 113% मी काही नाही करत तुम्हाला असं म्हणतो. आणि परत म्हणतो उलट मला लई वाईट वाटतंय, म्हणजे हा नाग्याचा जो आहे ना तो माझा दोस्त, माझ्याशी तुमच्याशी म्हणजे स्वतःच्या बायकोशी इतके वर्ष संसार केला तुम्ही त्याच्यासोबत आणि स्वतःच्या बायकोशी असं कोण वाईट वागतं का सांगा बरं तुम्ही. लई वाईट वाटलं मला, 113% लई वाईट वाटलं मला तुमचं. आणि म्हणतो की मी काय म्हणतो वहिनी, हे बघा तुम्ही मला सोडा, म्हणजे मी खरं तर मीच आधी तुम्हाला सोडलं असतं, पण काय नाही की माझ्या हाती तर बांधेत ना पाठीमागं, म्हणून तुम्ही आधी मला सोडा आणि मग मी तुम्हाला सोडतो असं महिपत म्हणत असतो. सुमन मानेनं नाही म्हणत असते. आता महिपत म्हणतो
म्हणतो, ऐका ओ वहिनी ऐका, नाही नाही म्हणू नका, आपल्याकडे वेळ लई कमी आहे आणि नागे जर आला ना तर इथं मला तर मारेलच, पण तुम्हालाही मारेल. आणि पुढं म्हणतो, पण आपल्याला इथून सुटायचे ना, विश्वास ठेवा माझ्यावर, सोडणार मी तुम्हाला, सोडणार, सोडा सोडा, चला मला सोडा. असं म्हणल्यानंतर सुमनकडे आता दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे सुमन आता त्याला नागराज बहुतेक महिपतला सोडवते. आता आपण याच्या अगोदर आपण पाहतोय सीन सुभेदारांच्या घरातला. आता सुभेदारांच्या घरामध्ये सकाळ झालेली असते आणि इथे नाश्त्यासाठी सायली किचनमध्ये कुणीच आलेलं नाहीये. सुमन काकू गायब झाली आणि काल सचिनला घराबाहेर काढले. सगळ्यांचा मूड ऑफच असणार ना असं अर्जुन म्हणत असतो. आता हॉलमध्येच प्रिया बसलेली असते. लगेच म्हणते, चला आता या सुभेदारांना आता हे सचिन प्रकरण पुढचे काही दिवस तरी पुरेल. सायली आणि अर्जुन सुद्धा यातच अडकून पडतील आता, असं प्रिया म्हणून मनाशीच खुश होत असते आणि प्रिया हॉलमध्येच बसलेली असते. आता आपण इकडे पुन्हा सीन पाहतोय महिपत आणि सुमनचा. आता सुमन महिपतला जे आहे, सुमनचे हात पुढचे 2 बांधलेले असतात आणि महिपतला मागे हात नेऊन बांधलेले असते. त्यामुळे सुमन इझिली महिपतला सोडवते. आता सुमन त्याच्या दोन्ही हाताने मिळून महिपतची जी हाताची गाठ आहे मागची तर ती सोडवते. लगेचच महिपत त्याच्या दुसऱ्या हाताची गाठ सोडवतो, पायाचे दोन्ही दावे सोडतो आणि रागारागात जोरजोरात खाली ते दावे फेकून देत असतो आणि बसून बसून ताटून गेलेला हा महिपत जो आहे तर तो उभा राहतो आणि एकदम त्याची पाठ ताट करतो आणि आळस देतो. आता असं झाल्यानंतर सुमन आरडाओरडा करायला लागते, करून माझे हात सोडवा म्हणून सुमन महिपतच्या समोर हात पुढे करते. आता लगेचच आपण बघतोय हा महिपत जो आहे तर तो इतका कृतज्ञ दाखवलाय, उलट तिथलीच रस्सी घेतो आणि त्याने तिचे दोन्ही हात बांधतो. सुमन ओरडत असते करून, पण सुमनच्या ॲक्शनला अजिबात महिपत घाबरत नाही आणि महिपत डायरेक्ट रूमच्या बाहेर येतो. आता त्याच्या बाहेर त्याचे दोन्ही फंटर असतात ना आणि ते म्हणतात, ओ महिपत साहेब तुम्ही इथे. आता महिपत डायरेक्ट त्यातल्या एकाच्या थोबाडीतच देतो आणि म्हणतो, आधी इथून बाहेर पडा मग सांगतो काय ते. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की महिपत जो आहे तर त्याच्या गुंडांसोबत तिथून पळून जातो आणि आपण पाहतोय की इकडे चैतन्य जो आहे तर तो हेल्मेट गाडीवर